Now the next type of a linear differential equation, next type of a solution for differential equation is linear differential equation. In previous lecture we have solved the differential equation using variable separable form. Okay, now we will solve the equation using the linear differential form. Okay, so variable separable मध्ये आपण काय करत होतो की जे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलेला आहे, सो dx सोबत x च्या सगळ्या टर्म घ्यायचो, dy सोबत सगळ्या y च्या घ्यायचो, देन एकदा व्हेरिएबल सेपरेट झाले की आपण त्याला इंटिग्रेट करत होतो. ओके, आणि इथे आता देन आपण इंटिग्रेट करून आपण फायनल आन्सर काढायचो. ओके, नाउ इथे काय करायचंय बघा, तुमचं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे ह्या फॉर्म मध्ये असेल बघा, dy अपॉन dx प्लस py इज इक्वल टू q. मीन्स व्हॉट, p म्हणजे एक टर्म असेल, q पण एक टर्म असेल, इक्वल टू च्या साइडला dy बाय dx असेल आणि y ला जो कोएफिशिएंट असेल दॅट इज p. ओके, मग ती एक टर्म असू शकते, मोर दॅन वन टर्म पण असू शकतात. ओके, आणि इक्वल टू q. तर ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन आणायचं आहे टू सॉल्व बाय दिस टाइप. ओके, हे आणल्यानंतर p and q आर कॉन्स्टंट और फंक्शन. बघा, p and q कॉन्स्टंट व्हॅल्यू पण असू शकतात, लाइक a b 5 6, और फंक्शन पण असू शकतात. फंक्शन मीन्स व्हॉट, x y. ओके, x स्क्वेअर प्लस 1 असे फंक्शन्स पण असू शकतात. ओके, फंक्शन्स पण असू शकतात ऑफ x ओनली, पण त्याच्यामध्ये ओनली काय पाहिजे, x टाइपचेच फंक्शन पाहिजे. ओके, म्हणजे 1 प्लस y स्क्वेअर नसेल, फक्त x टाइप मध्ये. सो तुमचं जे इक्वेशन आहे ते dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q फॉर्म मध्ये असेल. ओके, सो q आणि p हे कॉन्स्टंट असू शकतात किंवा फंक्शन असू शकतात इन x ओनली. ओके, नाउ नेक्स्ट आता तुम्हाला काय करायचं आहे की इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. सॉल्व कसं करायचं बघा, नेक्स्ट यू हॅव टू फाइंड द इंटिग्रेटिव्ह फॅक्टर, दॅट इज IE. ओके, सो कसं फाइंड आउट करणार बघा, IE नाही IF. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर कसं फाइंड आउट करणार बघा, e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx, बिकॉज p आणि q हे x मधलेच फंक्शन असणार आहे. ओके, सो तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर साठी फॉर्म्युला यूज करायचा आहे e रेस टू p इंटिग्रेशन ऑफ p च विथ रिस्पेक्ट टू x. ओके, त्याच्यानंतर हे झालं की तुमचं जे फायनल सोल्युशन असेल बघा, ते कसं असेल डिफरन्शियल इक्वेशनचं, y इंटू जो इंटिग्रेटिव्ह फॅक्टर आलेला आहे तो इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू dy प्लस c. ओके, सॉरी, विथ रिस्पेक्ट टू x. ओके, सो दिस इज युअर फायनल सोल्युशन. सो हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन ह्या फॉर्म मधलं सॉल्व करण्यासाठी प्लस पहिल्यांदा इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करा, त्याच्यानंतर फायनल सोल्युशन साठी फॉर्म्युला आहे y ऍज इट इज लिहायचा, इंटिग्रेटिंग फॅक्टरचं जे आन्सर आलेलं आहे ते लिहायचं आणि इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टरचं आणि त्याला c अटॅच करायचा. ओके, नाउ नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय आहे बघा की तर y च्या ऐवजी x असेल. ठीक आहे, y च्या ऐवजी जर x असेल तर p आणि q हे कॉन्स्टंट असू शकतात किंवा फंक्शन्स ऑफ y ओनली, जर इथं x असेल तर. ओके, त्याच्यानंतर इथे असेल dx अपॉन dy, वरती x असेल तर इथं सगळं x असणार आणि p आणि q हे y मध्ये असणार. इथे मग तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करणार e रेस टू p विथ इंटिग्रेशन ऑफ p विथ रिस्पेक्ट टू y, आणि इथे पण y येणार आणि इथे येणार x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, सो आता आपण लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. एक्झाम्पल बघितले की तुम्हाला प्रॉपर कळेल. सो फर्स्ट एक्झाम्पल बघा, आता फक्त तुम्हाला इंटिग्रेटिव्ह फॅक्टर फाइंड आउट करायला सांगितलंय. सो फाइंड द इंटिग्रेटिव्ह फॅक्टर, सॉल्व करायला नाही सांगितलेलं. फॉर dy बाय dx प्लस y tan x इज इक्वल टू sin 2x. ओके, सो आपलं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आहे, dy बाय dx
प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. ओके, सो आपले इक्वेशन काय dy बाय dx प्लस y tan x आहे ना, सो y आपण नंतर लिहू आणि p च्या तिथे tan x लिहू. सो tan x इंटू y आणि q काय आहे sin 2x. सो फ्रॉम आवर इक्वेशन p इज इक्वल टू काय आहे tan x. ओके, आणि q इज इक्वल टू काय आहे sin 2x. ओके, सो आपल्याला फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टर विचारलाय. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर equal to e raised to integration of p with respect to x because आपला p x मध्ये आहे. सो e raised to integration of tan x. ओके, सो tan x चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ tan x काय आहे e raised to इंटिग्रेशन ऑफ tan x काय e तसंच आणि इंटिग्रेशन ऑफ tan x त्याच्या पॉवरला आहे. सो ते काय आहे log sec x. ओके, आता बघा तुम्हाला लॉगॅरिथम जर आठवत असेल तर e रेस टू कोणती पण लॉग असेल, लॉग ऑफ f ऑफ x असेल, e रेस टू लॉग ऑफ f ऑफ x असेल तर तुमचा आन्सर येतं f ऑफ x. फॉर एक्झाम्पल e रेस टू लॉग ऑफ x असेल तर आन्सर येतं x. e रेस टू लॉग साइन x असेल तर आन्सर येणार साइन x. लॉग x लॉग नंतरची टर्म. सो e रेस टू लॉग ऑफ sec x आहे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला sec x. Okay, e raised to log of some function असेल then your final answer will be that function. Okay, so हे झालं तुमचं, excuse me, so हे झालं तुमचं calculating the integrating factor. Now next example again, find the integrating factor of 1 plus x square dy by dx plus y is equal to e raised to tan inverse x. ओके, आता बघा अकॉर्डिंग टू युअर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कोणत्या फॉर्मचा आहे आता py is equal to q. सो आपलं इक्वेशन काय आहे 1 plus x square dy by dx plus y is equal to e raised to tan inverse x. आता dy by dx ला काहीच कोएफिशिएंट नको. सो आपण ह्यानी थ्रू आउट द 1 plus x square ने आपण थ्रू आउट द इक्वेशन डिवाइड करू शकतो. सो आपल्याला काय मिळेल dy by dx प्लस डिवाइड करतोय. सो 1 upon 1 plus x square into y is equal to e raised to tan inverse x upon 1 plus x square. आलं लक्षात. सो आता आपल्या ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळालं. सो आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर साठी फक्त p लागतो. सो p काय आहे 1 upon 1 plus x square. काय 1 upon 1 plus x square. सो आपलं इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार बघा e raised to integration of 1 upon 1 plus x square dx. ओके, सो ह्याचा आन्सर काय येतं बघा. आता ह्याच्यासाठी आपला फॉर्म्युला आपण यूज करणार इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square plus a square is equal to 1 upon a tan inverse a. आता हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. ओके, सो इथे a आपण 1 म्हणू शकतो. x square plus a square काय किंवा a square plus x square काय दोन्ही पण सेम. सो e raised to 1 upon a, a काय 1 आहे. सो 1 upon 1 लिहायची गरज नाही, जस्ट आपण tan inverse x लिहू. ओके, नाउ बघा हे फायनल आन्सर आहे. मग आता जर e raised to log of something असेल तर f of x आहे. पण इथे e raised to log नाही ना, e raised to tan inverse x आहे. सो ह्याला पुढे आपण सॉल्व करू शकत नाही. सो युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज e raised to tan inverse x ओनली. ओके, नाउ जेव्हा तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायला लावतात तेव्हा इथपर्यंत स्टॉप करायचं आहे. नाउ आता तुम्हाला विचारलं सॉल्व x into dy by dx plus y is equal to x cube. Now you have to solve. Okay, so first find out the integrating factor. पण आपल्याला पहिल्यांदा याला इक्वेशन मध्ये आणावं लागेल. कोणत्या टाइप मध्ये dy by dx plus py. वरती y आहे ना, सो p असं ह्या इक्वेशन मध्ये dx by dy असेल तर मग वेगळा फॉर्म. ओके, ह्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. सो आपल्याला गिवन काय x into dy by dx plus y is equal to x cube. सो divide by x throughout the equation. ओके, सो x ने डिवाइड केल्यावरती dy by dx तिथला x जाईल. इथे काय
y आपल्याला सेपरेटच लागतो ना, सो आपण 1/x लिहू डिवाइड केल्यावरती y आणि x³ म्हणजे फक्त काय राहिला x² राहिला. सो फ्रॉम दिस p इज इक्वल टू काय आलं 1/x आणि q काय आलं x². ओके, सो सोल्युशन काढण्याआधी वी हॅव टू फाइंड आउट द इंटिग्रेटिंग फॅक्टर दॅट इज e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx. ओके, so if is equal to e raised to integration of p that is 1/x dx. ओके, आणि 1p काय 1/x आहे ना, आणि 1/x चा इंटिग्रेशन काय असतं log x, आणि e raised to log of x आहे म्हणजे आन्सर काय ना log of something असेल, that something is your answer. So here x is a integrating factor. So integrating factor find out केलं, फक्त integrating factors तुम्हाला विचारलं तर जस्ट इथपर्यंत स्टॉप करायचं. आता तुम्हाला सॉल्व करायला लावलेलं आहे. सो पुढे काय करायचं, सोल्युशन काय आपलं y इंटू if इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. दिस इज युअर सोल्युशन. सो इथं व्हॅल्यू टाकायची y ऍज इट इज, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आलेला आहे x. ओके, q काय आहे आपला x3 x², q काय आलता आपला x³ ला x ने x² आलता, आणि if इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला x dx प्लस c. ओके, सो yx ला आपण xy लिहू शकतो, x ची टर्म काय आधी लिहायची, सो x³ dx प्लस c. ओके, आता याला पुढे सॉल्व करू. सो काय येणार बघा, xy इज इक्वल टू x रेज टू n चं इंटिग्रेशन काय असतं x रेज टू n+1 दॅट इज इथं 4/4 प्लस c येणार. ओके, सो आता पुढे काय येणार बघा, हेच तुमचं फायनल इक्वेशन, ह्याला आपण पुढे रिझॉल्व करू शकत नाही. ठीक आहे, सो दिस इज द सोल्युशन फॉर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. वरती तुम्हाला dy दिलं ना की मग तुमचं ह्या फॉर्म मध्ये यायला पाहिजे, आणि जर वरती dx/dy असेल इक्वेशन मध्ये तर आपल्याला ह्या फॉर्म मध्ये म्हणजे x ठेवायचं आणि जे x सोडून जे असेल दॅट इज युअर p असं आणायचं. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता सॉल्व x log x dy/dx प्लस y इज इक्वल टू 2 log x. ओके, सो आपल्याला इथं dy/dx आहे, सो आता आपल्याला ह्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. ओके, सो फॉर दिस डिवाइड इक्वेशन. आता dy/dx सोबत काहीच नसतं ना, सो त्याचा जो कोएफिशियंट आहे त्याने डिवाइड करायचं. डिवाइड इक्वेशन बाय x log x. ओके, सो इथे काय राहील फक्त dy/dx प्लस 1/x log x तसंच. ओके, इंटू y, हा y सेपरेट ठेवायचा, आणि 2 log x ला जर x log x ने डिवाइड केलं तर log x जाणार. सो राहिलं फक्त काय dy/dx x log x इंटू y इज इक्वल टू 2/x. ओके, सो तुमचा p काय आला बघा 1/x log x आणि q काय आला 2/x. Okay, now find the integrating factor that is e raised to integration of p dx. So इथे आलं 1/x integration of 1/x log x dx. ओके, सो आता आपण काय करूयात, ह्याला इक्वेशन e raised to इथे सेपरेट इंटिग्रेशन काढू बिकॉज डायरेक्ट येत नाही. सो i dx म्हणून ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणत. ठीक आहे, त्याच्यानंतर सेपरेट त्याचं पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊ आपण, बिकॉज e रेज टू इच टाइम करण्यापेक्षा एकदा जर व्हॅल्यू आपण काढली ती डायरेक्टली तिथे का टाकून देऊ. ओके, सो i dx इज इक्वल टू i ची व्हॅल्यू काय आपली 1/x log x dx. सो इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन केलेले ते. सो आपण काय करू शकतो बघा, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x ना, सो आपण पुट करू शकतो log x इज इक्वल टू t. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर 1/x dx इज इक्वल टू dt. सो 1/x आपल्याकडे आहेच आहे आणि dx तिथे dt टाकणार आणि 1/t टाकणार. ओके, सो आपल्याला काय मिळेल बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/x log x dx is equal to काय 1/t dt. ओके, 1/x काय असतं log x, तसंच याचं काय येणार log t येणार. ओके, नाउ पुढे
आपलं म्हणजेच इंटिग्रेशन काय आलं बघा, आय dx इज इक्वल टू टी च्या ऐवजी log x टाकणार. सो आपलं आन्सर काय आलं, log ऑफ x आलं. काय आलं, log ऑफ x आलं. आता ही व्हॅल्यू पुट करायची या इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये. ओके, सो हे मी ठेवलंय बिकॉज आपल्याला क्यू लागतं ना सॉल्व करण्यासाठी, त्यामुळे. सो पुट व्हॅल्यू ऑफ आय dx इंटू इक्वेशन 1. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू हे इक्वेशन 1 आहे. ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ आय काय आलं, log x. ओके, नाउ log x. सो ई रेस टू log ऑफ समथिंग म्हणजे दॅट समथिंग, तर इथे log ऑफ धिस आहे. सो ई रेस टू log ऑफ धिस म्हणजेच काय येणार, log x येणार. सो दिस इज युअर फायनल इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाउ सोल्युशन. सो याच्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशनच्या ऑल टाइप्स माहिती पाहिजे, सॉल्व करता आले पाहिजे. ओके, नाउ सोल्युशन काय आहे या टाइपचं, y into integrating factor is equal to integration of q into if, that is integrating factor with respect to x plus c. So y if काय integrating factor log x, q काय आहे 2 upon x आणि वरती log x. ओके, if काय log x. ओके, dx plus c. ओके, सो y log x 2 आपण बाहेर काढू शकतो. सो आलं log x 1 upon x into log x dx plus c. ओके, आता ह्याचं इंटिग्रेशन कसं काढणार, सेम सबस्टिट्यूशन सारखंच परत काढायचंय. ओके, सो याला इक्वेशन नंबर 2 घ्या. आता इथे घ्या 1 upon x log x dx सॉल्व करायचंय. सो इथे आपण आता पहिल्यांदा सबस्टिट्यूशननेच आपल्याला सॉल्व करावं लागेल. ओके, सो आता आपण काय सॉल्व करणार बघा, किंवा हे पण लिहायची गरज नाही, डायरेक्टली आता आपण करूयात सबस्टिट्यूट और पुट. हे नाही फक्त हे सॉल्व करतोय आपण. ओके, सो पुट फॉर दॅट ओनली log x इज इक्वल टू t. सो याचा डेरिव्हेटिव्ह काढला. सो 1 upon dx इज इक्वल टू dt. ओके, सो आपण काय करणार, y log x इज इक्वल टू 2 इंटू, इथे नाही टाकायचं log x इज इक्वल टू 2, फक्त फॉर दिस सॉल्विंग दिस. तो इथे काय आलं 1 upon x dx म्हणजे काय dt आणि log x म्हणजे काय t. सो t dt प्लस c. ओके, सो y log x इज इक्वल टू 2 इंटू t चा काय तर t स्क्वेअर अपॉन 2 हा प्लस c, हा 2 गेला. सो y log x. ओके, आणि t मीन्स काय log x. सो log x चा bracket square plus c. Okay, so this is your final solution. Okay, now next example. Solve x plus 1 dy by dx minus y e raised to x plus 1 bracket square. So आता आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये येण्यासाठी we have to divide by x plus 1. So divide equation by x plus 1. So आपल्याला काय मिळेल, dy by dx. इथे प्लस लागतं. ओके नाही, काय लागतं, प्लस लागतं. सो आपण प्लस करू शकतो बिकॉज आपला फॉर्म काय आहे, dy by dx plus py is equal to q. ओके, सो प्लस करू शकतो. सो हा जो मायनस आहे तो आतमध्ये घ्यायचा आणि x plus 1 ने डिवाइड करतोय. सो मायनस x plus 1 into y. ओके, आणि e raised to x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअरला. सो एक x plus 1 जाणार बिकॉज हिने डिवाइड करतोय. सो राहिलं फक्त काय x plus 1. सो आपला p काय येणार बघा आता, मायनस 1 upon x plus 1 आणि q काय येणार, e raised to x into x plus 1 येणार. ओके, नाउ आता आपण हे फाइंड आउट करूयात. पहिले इंटिग्रेशन ऑफ p dx, मग if मध्ये टाकू. सो p काय, मायनस 1 upon x plus 1 dx. सो आन्सर काय आलं, मायनस log x plus 1 आलं. ओके, नाउ बघा अगेन दिस इज अ रूल इन अ लॉगॅरिथम चॅप्टर मध्ये होता. जर मायनस लॉग असेल आणि त्याला जर प्लस करायचं असेल तर तुम्ही जी काय करणार, प्लस करण्यासाठी हा जो आहे हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला नेणार.
x plus 1. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ लॉग कधीच मायनस नसतो ना, सो त्याला प्लस करण्यासाठी 1 upon x plus 1. सो हे आलं तुमचं इंटिग्रेशन ऑफ p. ओके, नाउ q बघा काय आपला e raised to x x plus 1 आहे ओनली. ओके, लक्षात ठेवा तो. नाउ नेक्स्ट आता आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e raised to p dx. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ p काय आलेला आहे, log of 1 upon x plus 1. सो log of e raised to log a म्हणजे काय, हे येणार तुमचा आन्सर. ओके, नाउ सॉल्व द इक्वेशन. इंटिग्रेटिंग फॅक्टर आला, नाउ सॉल्व इक्वेशन. सोल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन. So y into if is equal to integration of q if dx plus c. Okay, now y integrating factor आला 1 upon x plus 1 is equal to if काय, सॉरी q काय, e raised to x x plus 1 आहे. ओके, बिकॉज हा स्क्वेअर इकडे डिवाइड केला एक जाती टर्म, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काय 1 upon x plus 1. ओके, dx plus c. सो हे पण गेलं. सो y into e raised to x dx plus c, आणि e raised to x तुम्हाला माहिती आहे, सो x plus 1 e raised to x plus c. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, वाटलं तर तुम्ही याला सॉल्व करू शकता, हा x plus 1 इकडं मल्टिप्लाय करू शकता, पण काही तशी गरज नाहीये. फायनल आन्सर लिहिलं तरी चालेल, और y असंच ठेवणार आणि x plus 1 इकडे डिवाइड आहे ना, सो e raised to x plus c ला काय करणार, मल्टिप्लाय करणार, असं पण चालेल. ओके, हे आन्सर किंवा हे आन्सर दोन्ही पण चालेल. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. मग आता फाइंड किंवा सॉल्व लिहूया, नॉट फाइंड, सॉल्व x into dy by dx minus y is equal to x square cos x. ओके, नाउ आपल्याला आता ह्या फॉर्म मध्ये आणायचं आहे dy by dx plus py is equal to q. सो डिवाइड इक्वेशन बाय x. ओके, सो x ने डिवाइड केलं तर x तिथला कट होणार, dy by dx इथे येईल, प्लस करायचं इथे, आणि ह्या टर्मला मायनस, बिकॉज आपलं प्लस आहे, इंटू y. ओके, आणि x ने जर डिवाइड केलं तर एक x राहील, सो वरती फक्त x cos x राहील. आलं लक्षात? ठीक आहे, सो हे झालं तुमचं इक्वेशन इन दिस फॉर्म. सो फ्रॉम दॅट p इज इक्वल टू काय आला, -1 upon x, आणि q काय आला, x cos x. ओके, नाउ फर्स्ट फाइंड इंटिग्रेशन ऑफ p dx. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ p म्हणजे -1 upon x dx. ओके, सो इथे काय आलं, मायनस लॉग एक्स. सो मायनस लॉग एक्स कधीच ठेवायचं नाही, लॉगची टर्म. सो हे आलं लॉग ऑफ 1 upon x. आलं का लक्षात? ठीक आहे, हे झाला तुमचा p. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय करणार आता, e raised to p dx. सो e raised to इंटिग्रेशन ऑफ p काय आलेले, लॉग ऑफ 1 upon x. सो लॉग ऑफ f of x आहे, सो f of x काय 1 upon x. सो दिस इज युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता सोल्युशन. सो q काय आलाय बघा आपला, x cos x आलाय. ठीक आहे, सोल्युशन मध्ये आपल्याला टाकावं लागेल, q काय आलाय, x cos x. सो सोल्युशन काय, y into if is equal to इंटिग्रेशन ऑफ q into if dx plus c. सो y इंटिग्रेटिंग फॅक्टर आलाय 1 upon x, q काय आपला x cos x, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे 1 upon x dx plus c. सो हा x गेला, सो y into 1 upon x इंटिग्रेशन ऑफ ओनली cos x, आणि cos x चे इंटिग्रेशन काय असतं, sin x. सो sin x plus c एवढंच ठेवू शकता, किंवा y इज इक्वल टू हा x मल्टिप्लाय करू शकता. सो sin x plus c ला x काय होणार, मल्टिप्लाय होणार. सो हे ठेवलं तरी पण चालेल. ओके, सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, dy by dx plus y cot x is equal to cos x. Okay, dy by dx plus y cot x is equal to cos x. Okay, now okay, तर हे ऑलरेडी फॉर्म मध्ये आहेच आहे.
सो आपण याला रिराइट केलं तर dy by dx plus cot x y is equal to cos x. Okay, so from that p is equal to cot x and q is equal to cos x. Okay, now integration of p dx kyle integration of cot x. Okay, so integration of p dx integration of cot x काय असतं log of sin x. आता बेसिक फॉर्म्युले आहे ते स्टँडर्ड. ओके, सो हे झालं. नाउ इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx काय आले log of sin x. So e raised to log of f of x म्हणजे काय असतं only f of x. So sin x is your integrating factor. Now solution y into if is equal to integration of q into if dx plus c. Okay, so पुढे काय येणार बघा आता q आपल्याला लागतो q आहे cos x. So y into integrating factor आला है sin x is equal to q काय आहे cos x integrating factor आहे sin x. ओके, प्लस c आहे. तो आता ह्याला कसं सॉल्व करणार dx. ओके, सो आता आपण काय करूयात फक्त इथे सो पुट करायचं sin x is equal to t. सो डिफरेंशिएट केल्यावरती cos x dx is equal to काय dt. ओके, सो y sin x जिथे आपण इंटिग्रेशन काढतोय तिथेच. सो cos x dx म्हणजे काय dt आणि sin x म्हणजे काय t प्लस c. ओके, सो ह्याच्यासाठी तुम्हाला लगेच रिकॉल झालं पाहिजे. सो ह्याला तर मी डायरेक्ट सॉल्व नाही करू शकत, तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे. सो t चं काय असतं t स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. आता पुढे काय करणार आता सो पुढे आता सरी सबस्टिट्यूट करा sin x. t मीन्स व्हॉट sin x टाकलाय. सो t स्क्वेअर काय येणार sin स्क्वेअर x अपॉन 2 प्लस c. सो हा 2 इकडे नेला तरी चालेल. सो 2y sin x प्लस तसं बघा इथं c अपॉन 2 पण म्हणू शकतो ना. तुम्ही म्हणलात की डायरेक्ट जाणार नाही 2, पण ह्याला परत आपण सॉल्व केलं की हा 2 एक बेस येईल वरती sin स्क्वेअर x प्लस c येईल. सो हा c आहे ना कन्सिडरच नाही करायचा, ओन्ली ही एकच टर्म आहे असं कन्सिडर करा आणि 2 इकडं मल्टिप्लाय करून द्या. ओके, सो इथे आलं sin स्क्वेअर x प्लस c. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Next example is solve x into dy by dx minus y is equal to x square cos square x. Okay, so we have to write that equation into this form. Okay, for that divide equation by x. Okay, so we will get dy by dx प्लस हे मायनस 1 अपॉन x बिकॉज x ने डिवाइड करतोय y ॲज इट इज ठेवायचा. ह्याला x ने डिवाइड केल्यावर हा एक एक जाईल. सो राहिलं काय x cos स्क्वेअर x. ओके, हे एक्झाम्पल x cos स्क्वेअर x राहिलं. नाउ p काय आला मायनस 1 अपॉन x आणि q काय आला x cos स्क्वेअर x. ओके, सो फॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर वी नीड इंटिग्रेशन ऑफ p. सो मायनस 1 अपॉन x dx. सो याचा आन्सर आलं मायनस लॉग x. ओके, सो आपण मायनस लॉगला साइन ठेवत नाही. सो इंटिग्रेशन ऑफ p काय येईल लॉग ऑफ 1 अपॉन x. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला नेतो. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर नाउ विल बी e raised to integration of p. Okay, so integrating factor is equal to e raised to log of 1 upon x. So final integrating factor is x. Okay, now we have to solve the equation. p आहे बघा आपला x cos square x. Okay, q आहे सॉरी p नाही q आहे x cos square x. सोल्युशन काय आहे ओके. नाउ y इंटिग्रेटिंग फॅक्टर x q काय आलता आपला x cos स्क्वेअर x इंटिग्रेटिंग फॅक्टर नॉट x 1 अपॉन x काय आहे इथलं f of x 1 अपॉन x आहे ना. सो 1 अपॉन x dx प्लस c. सो हा x गेला. सो y अपॉन x इज इक्वल टू
इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स dx प्लस सी. ओके, आता आपण कॉस स्क्वेअर एक्स चे इंटिग्रेशन फाइंड आउट केलेले आहे बघा. कॉस स्क्वेअर एक्स आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकत नाही, सो आपण तिथे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करतो. सो कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय, 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 dx प्लस सी. नाउ आता ह्याला आपण सेपरेट आउट करणार इंटिग्रेशन. सो 1 अपॉन 2 dx प्लस इथे पण 1 अपॉन 2 कॉमन काढणार आणि कॉस 2x dx प्लस सी. ओके, सो y अपॉन x 1 अपॉन 2 जर बाहेर काढलं तर इंटिग्रेशन ऑफ x dx. ओके, ठीक आहे. नाउ y अपॉन x इज इक्वल टू 1 अपॉन 2, इथं x नाही राहणार, ओनली 1 राहील. सो 1 चं इंटिग्रेशन x असतं प्लस 1 अपॉन 2 कॉस 2x चं काय असतं, साइन 2x आणि x ला कोएफिशियंट आहे, सो त्याचा 1 अपॉन 2 आणि प्लस c. परत लिहूया ती स्टेप आपण. सो y अपॉन x इज इक्वल टू 1 अपॉन 2 कॉन्स्टंट काढलं बाहेर, सो इंटिग्रेशन ऑफ ओनली 1 dx, सो काय येईल ते 1 dx चं x. ओके, प्लस 1 अपॉन 2 इंटू कॉस 2x चं काय साइन 2x आणि x ला कोएफिशियंट आहे, सो आपण 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काढतो, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x 2 प्लस c. ओके, सो y अपॉन x इज इक्वल टू 1 अपॉन 2x प्लस 1 अपॉन 4 साइन 2x प्लस c. ओके, सो आता आपण c नाही जे असं कन्सिडर करायचं. सो याला कसं सॉल्व करू शकतो आपण, 4 LCM. सो इथं काय 2x प्लस साइन 2x. ओके, प्लस c. हा 4 इकडे नेऊ शकतो आपण, सो 4y. ओके, काय करू शकतो, तिथे 4y करणार आणि हा x ह्या साइडला नेणार. ओके, सो हा आला 4y, त्याच्यानंतर हा x इकडे मल्टिप्लाय डिवाइड इकडे आल्यावरती मल्टिप्लाय होईल. सो काय इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस x साइन 2x आणि हा प्लस c ऍज इट इज. ओके, जरी पण तुम्ही त्या x ने ह्याला मल्टिप्लाय केलं तरी पण cx म्हणजे c येईल. सो फायनल हे झालं तुमचं आन्सर. सो 4y इज इक्वल टू हा 4 इकडे मल्टिप्लाय केला, हा x इकडे मल्टिप्लाय केला आणि हे झालं तुमचं फायनल आन्सर. इथं तुम्ही cx पण लिहू शकता तरी पण चालेल, नाही लिहिलं नुसतं c लिहिला तरी पण चालेल. ओके, हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ पुढचं एक्झाम्पल, सॉल्व dy बाय dx प्लस y tan x इज इक्वल टू कॉस स्क्वेअर x. सो ऑलरेडी आहेच हे, सो आपण याला फक्त रिराइट करू. प्लस tan x इंटू y कॉस स्क्वेअर x. सो p आहे tan x, q आहे कॉस स्क्वेअर x. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ p दॅट इज tan x. सो tan x चं इंटिग्रेशन काय आहे, आपण मगाशीच बघितलं आहे एका एक्झाम्पल मध्ये, लॉग ऑफ sec x. ओके, सो p चं इंटिग्रेशन काय आलं, लॉग ऑफ sec x. नाउ इंटिग्रेटिंग फॅक्टर विल बी e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू लॉग ऑफ sec x. सो फायनल e रेस टू लॉग ऑफ असेल तर त्याचा आन्सर f of x येतं, that is sec x. Okay, now our solution, integration of q into if dx plus c. Okay, now पुढे q बघा cos square x आहे, q cos square x आहे. so y into integrating factor आला sec x is equal to q आहे cos square x into integrating factor sec x dx प्लस c. ओके, सो y इंटू sec x. ओके, सो आता पुढे काय करणार आता आपण बघा. आता ह्याला जर आपण सॉल्व केलं, cos स्क्वेअर x म्हणजेच काय आलं 1 अपॉन sec स्क्वेअर x इंटू sec x dx प्लस c. ओके, सो y इंटू sec x, एक sec x गेला, सो काय आलं 1 अपॉन sec x राहिलं फक्त dx प्लस c. ओके, आणि 1 अपॉन sec x म्हणजेच काय आहे cos x, सो परत cos x लिहिलं dx प्लस c. ओके, cos स्क्वेअर x ला लिहिलं 1 अपॉन sec स्क्वेअर x. आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आलेला आहे
sec x. सो sec x एक sec x गेला, खाली राहिलं फक्त 1 sec x. त्याला परत वरती आणलं तर तो cos x झाला. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता cos x चं आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड आउट करायला येतं. सो डायरेक्ट लिहून टाका आता y into sec x cos x असतं sin x plus c. Okay, so this is your final solution of this given linear differential equation. Okay, now next example, x log x dx into I think हे आपण बघितले. ठीक आहे, सो हे बघायचे, हे आपण ऑलरेडी सॉल्व केले. मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. नेक्स्ट बघा आता, cos square x into dy by dx plus y is equal to tan x. ओके, सो आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी डिवाइड बाय cos square x. ओके, सो dy by dx plus 1 upon cos square x into हा y as it is. ओके, into tan x upon cos square x. ओके, सो याला पुढे सॉल्व करूयात आपण q ला. tan x ला आपण कसं लिहू शकतो, sin x upon cos x आणि cos square x आहे, सो त्याला 1 upon cos square x लिहू शकतो. ओके, सो याला पुढे काही सॉल्व होत कट नाही होते, सो हेच राहील. ठीक आहे, tan x upon cos square x च लिहा सध्या. ओके, नाउ आपला p काय आला 1 upon cos square x आणि q काय आला tan x upon cos square x. Now integration of p dx is equal to integration of 1 upon cos square x dx. ओके, सो 1 upon cos म्हणजेच काय sec square x dx आणि आपल्याकडे sec square x चं डायरेक्ट इंटिग्रेशन आहे. तुम्हाला मी जे स्टार्टिंगला इंटिग्रेशनच्या फॉर्म्युले राइट डाउन करून दिलेत. sec square x चं इंटिग्रेशन असतं tan x. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला e raised to इंटिग्रेशन ऑफ p आणि i f. सो e raised to काय आला tan x is your integrating factor. ओके, याला पुढे सॉल्व होणार नाही. नाउ आता आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. q काय tan x upon cos square x आहे. नाउ y into if is equal to integration of q into if dx plus c. So y integrating factor आला e raised to tan x is equal to q काय आहे tan x upon cos square x आणि इथं e raised to tan x dx plus c. ओके, सो आता आपण बघा e raised to tan x. आता आपल्याला मेन हे सॉल्व करायचे. सो tan x into sec square x लिहू शकतो 1 upon cos square x. ओके, into e raised to tan x as it is dx plus c. आलं लक्षात, फक्त 1 upon cos square ला आपण sec square x ला बाकी as it is. सो आता आपण पुढे काय पुट करू शकतो बघा, पुट tan x is equal to t. सो sec square x dx is equal to dt. सो sec square x dx आपल्याला आहे. सो पुढे काय येणार बघा, आता इथेच लिहिते आता बिकॉज आपलं लेंथी एक्झाम्पल आहे थोडं. ठीक आहे, नाउ पुढे काय बघा y e raised to tan x. इथे नाही, फक्त आपण जे इंटिग्रेशन काढतोय तिथेच. सो tan x म्हणजे काय आपण पुट केले t, नंतर हा e raised to t. ओके, आणि sec square x dx म्हणजे काय dt प्लस c. आता आपला LIATE ने आपण सॉल्व करू, म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्स ने. सो एक्सपोनेन्शियल e आहे, सो हा तुमचा v येणार आणि हा u येणार. ओके, नाउ आता आपण ह्याला सॉल्व करूयात.
आणि आपण टी ची व्हॅल्यू काय पुट केलेली आहे tan x. सो शेवटी आपल्याला परत रिराईट करायला लागेल. सो e रेस टू tan x बघा लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय यूज करायचंय. सो u इंटू v बाय पार्टचा फॉर्म्युला काय u तसाच इंटिग्रेशन ऑफ v मायनस अगेन इंटिग्रेशन ऑफ v देन डेरिव्हेटिव्ह ऑफ u दॅट इज t ओके आणि इथं dt plus c. Okay, so y into e raised to tan x is equal to t into e raised to t चा इंटिग्रेशन e raised to t. Okay, नंतर e raised to t चा इंटिग्रेशन e raised to t आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो तसं t चा पण 1 तो नाही लिहिला तरी चालेल plus c. Okay, now e raised to tan x t into e raised to t आणि इथं e raised to t चा इंटिग्रेशन अगेन e raised to t. Okay, so y e raised to tan x इथून e raised to t आपण कॉमन काढू शकतो. सो t मायनस 1 प्लस c. आता फायनल आपण व्हॅल्यू टाकून देऊ. सो y e raised to tan x इज इक्वल टू e raised to t च्या तिथे tan x टाकायचं आणि ब्रॅकेट मध्ये परत tan x मायनस 1 प्लस c. ओके, आता पुढे बघा इथं e raised to जे tan x आहे ना तर ते सुद्धा इथे कट होऊ शकतं बघा. हा जो e raised to tan x आहे ते फायनल तेवढंच आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा बघा पुढे जर तुम्हाला सॉल्व करायचं झालं तर सी वरून फक्त कन्फ्युजन होतं बघा. e raised to tan x इज इक्वल टू e raised to tan x ओके आणि इथं tan x मायनस 1 प्लस c हे आन्सर आले तुमचं. ओके, नाव बघा हा e raised to tan x e raised to tan x जाऊ शकतो पण इथे तुम्ही म्हणताल की प्लस c पण आहे ना. सो जर मी याला असं केलं e raised to tan x इज इक्वल टू e raised to tan x minus 1 plus e raised to tan x into c. म्हणजे e raised to tan x ने c ला मल्टिप्लाय केलं तरी तो c आहे ना. इन्फिनिटी मध्ये तुम्ही काही टाका तरी पण तुम्हाला इन्फिनिटीचीच व्हॅल्यू माहिती नाही ती फायनल इन्फिनिटीच येणार. ओके, सो मी काय केलं फक्त इथं पण e raised to tan x आहे ना सो तो जाण्यासाठी फक्त मी याला मल्टिप्लाय केलं. नाव बघा e raised to tan x is equal to आता या दोन्ही टर्म मधून मी e raised to tan x परत कॉमन काढलं. सो काय राहिलं tan x minus 1 plus c राहिलं. ओके, नाउ हा जो e raised to tan x आहे हा दोन्हीकडे आहे सो हा कट झाला. सो y is equal to काय राहिलं tan x minus 1 plus c. सो दिस इज युअर फायनल आन्सर. हे लिहिलं तरी पण राईट आहे किंवा सुरुवातीच हे जरी असं जरी लिहिलं तुम्ही आन्सर तरी पण राईट आहे. सो याला तुम्ही पुढे सॉल्व करू शकता, नाही केलं तरी पण चालेल. जर कन्फ्युजन होत असेल तर नका करू. ठीक आहे, नाव आता तुम्हाला हे झालं आपलं सेकंड टाइप ऑफ सोल्युशन फॉर द डिफरन्शियल इक्वेशन दॅट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. नाव तुम्हाला एक्झाम्पल देते तेवढे सॉल्व करा. फाइंड द इंटिग्रेटिंग फॅक्टर, ओनली इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करा. फर्स्ट dy बाय dx प्लस y tan x is equal to cos square x. Second, x into x minus 1 dy by dx minus x minus 2 into y x cube 2x minus 1. पहिल्यांदा फॉर्म मध्ये आणायचं आहे dy by dx plus py प्लस पी वाय इक्वल टू क्यू च्या फॉर्म मध्ये आणि मग नंतर सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, वन मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx प्लस 2xy इज इक्वल टू x इंटू रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओनली e रेस टू पी dx एवढंच फाइंड आउट करायचं, इथे सॉल्व नाही करायचं. ओके, नाउ पॉज करून राइट डाउन करून घ्या. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचे. आता sin 2x dy by dx minus y is equal to tan x. Okay, second x square plus 1 dy by dx plus 2xy is equal to 1 upon x square plus 1. Okay, third x square dy by dx is equal to 3x square
मायनस 2xy प्लस 1. ओके, सो हे 3 आणि इंटिग्रेटिंग फॅक्टरचे 3 एवढे एक्झाम्पल सॉल्व करा. आपले एलडी लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा सेकंड टाइप सॉल्व करून एक्सप्लेन करून झालेला आहे. ओके.